कृष्णा सिद्धेश मला कधीपासून सांगते पप्पांशी बोला म्हणून. कधी बोलाल रे माझ्या पप्पांशी? क्या थांब रे बाबा, बोललो ना. आणि मुंबईला जाऊन इंग्लिश शिकून काय करणार आहेस मेल्या? ही पिशवी नीट धरा आधी. मोरीत ताटा धुणार, मी दुकानात गोण्या उचलणार, आणि हा तांबट भांड्यांना कलाई लावणार. हे फुकणीच्या अक्कल आहे का तुला? दगड कशाला मारतास? त्या वाघाला कळला ना आपण मासे पकडतोय तर शिव्या पडतील मेल्या. फुकणीच्या काय? ते बघ, थांब तुला दाखवतो. कधी चाललोस ग तू रत्नागिरीला? मी चालले 4 दिवसात. सुरेश काकांनी तिकीटा काढली. तू काय करतेस सुट्टीत? मी पण कोल्हापूरला जाणार होते ग, पण यावेळेस आंबे खूप आले. काय रे, दोघंच कुठे पळताय? काहीतरी भानगड केली वाटते. चल बघूया. चल. प्रसाद, सिद्धू, प्रसाद, हे सिद्धू, काय रे? दप्तराचं वजन जास्त झालं रे. पप्पा, आम्ही दोघींनी पण विहिरीत बघितला तर हा सिद्धेश आतल्या पायपाला धरून बाहेर येत होता. त्यात या माट्याला पवता येत नाही. याला काय झालं असतं तर या दोघांनी घेतली असती काय ती जबाबदारी? नाहीतर काय काका, वाडीत शिंपडा काढायला मोटार लावलेली. ह्याला शॉक लागला असता तर? अरे कलावती आईचं लक्ष म्हणून शॉक नाही लागला. वहिनी, तुमचा काहीतरी भलताच हा. आवली झाली ती कार्टी. ह्यांना काय बोलायची सोय आहे? ए गप ग छाया, कशाला मध्ये पडतीस ग? मेहंदी लावायचा वय झाला तुझा, तरी अजून अंगातली मस्ती काय कमी नाही झाले तुझे. अगं तू तर पोरा आहेस. पोरा कसली ढोर आहेत नुसती. नाही तर काय, एवढी मस्ती परीक्षा चालू असताना सुट्टी पडल्यावर बघायलाच नको काय काय करतील. या पोरी एवढ्या चोळण्या का असतात रे? त्या पोरीचं मरू दे रे. माझ्या पप्पांची कधी बोलाल तुम्ही? बरे बाबा, आधी याच्यातून तो बाहेर पडूया.